2 दिवसाआधी सोसाट्याचा वारा सुटून शेडनेटचे पूर्णपणे नुकसान 100% नुकसान झालेले आहे। तरी अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे आम्हाला उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नव्हते। 2 एकर शेतीमध्ये अर्धा एकर आमचे शेडनेट होतं। शेडनेटमध्ये आम्ही भाजीपाला पिके, फुलगोबी, पत्तागोबी, वेलवर्गीय पिके घेत होतो। त्यामध्ये आता हे पूर्णपणे नुकसान झालेले आहे शेडनेटचं। तरी पण सरकारने काहीतरी दखल घेऊन आर्थिक मोबदला देण्याचा प्रयत्न करा। माझे नाव प्रदीप गुंडे। शासनाच्या कृषी विभागाच्या योजनेमार्फत आमच्या येथील शेतकऱ्यांनी व आम्ही शेडनेटची उभारणी केली होती। शासनाच्या व बँकेच्या आर्थिक मदतीमुळे शेडनेट उभारणी आम्हाला शक्य झाली, पण मागच्या 2 दिवसामुळे सततच्या वादळी वाऱ्याने आमच्या शेडनेटचे जे नुकसान झाले ते शासनाने या शेडनेटची पाहणी करावी व आमच्या ज्या शेतकऱ्याचे आमचे नुकसान झाले हे शासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हाला जी भरीव मदत द्यावी, म्हणजे या भरीव मदतीतून आमचा जो शेतकरी आम्ही जो उद्ध्वस्त झालेला आहे त्या शेडनेट उभारणीस मदत होईल आणि शासनाचा म्हणजे आमचं जे जीवन उपजीविकेचं जे साधन आहे हे आम्हाला परत चालवता येईल अशी आमचा शासनाला आमची विनंती आहे। 2 दिवसापूर्वी जो वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला त्याच्यामुळे माझ्या शेतातील शेडनेट पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहे। त्याच्यावर आमचं पूर्ण उपजीविकेचं साधन होतं, तर आता तो कोलमडल्यामुळं आम्ही सध्या दुसरं काहीच करू शकत नाही। पुन्हा आमच्या त्यामध्ये शिमला मिरची, टमॅटो, आता काकडी लावायची होती, पण आता ते उद्ध्वस्त झाल्यामुळं लावगण पूर्ण थांबलेलं आहे। आता दुसरी माझी शेती आहे त्याच्यामध्ये फक्त सोयाबीन पेरायची आहे, त्याच्यावर माझा उपजीविका होऊ शकत नाही। त्याच्या शासनाला आमचं एवढंच निवेदन आहे की आम्हाला लवकरात लवकर मदत करावी। जो मोबदला होईल त्याच्यापासून आम्ही शेडनेट पुन्हा उभारणी करू आणि पुन्हा आमची उपजीविका सुरळीत व्हावी, यासाठी शासनाला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला मदत करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।